आपण पाहत आहात निपाणी न्यूज, चौफेर घडामोडी। डॉक्टर आंबेडकर नगरातील पाणी व स्वच्छतेच्या समस्यांकडे दुर्लक्ष, 7 दिवसात समस्या सोडवा अन्यथा नगरपालिकेसमोर आंदोलनाचा इशारा। निपाणी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर परिसरातील विविध नागरी समस्यांकडे नगरपालिका प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत नागरिकांनी बुधवारी दिनांक 20 ऑगस्ट मोर्चाद्वारे दलित क्रांती सेनेच्या संस्थापक अध्यक्ष अशोक कुमार असोदे यांच्या नेतृत्वाखाली निपाणी नगरपालिकेला निवेदन दिलं। परिसरातील नागरिकांच्या म्हणण्यानुसार गेल्या 5 वर्षापासून पाणीपुरवठ्याची समस्या कायम आहे। पाणीपुरवठ्याची जोडणी करण्यात आली असली तरी नियमित पाणी मिळत नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। 24 तास पाणीपुरवठा योजनेअंतर्गत काम करण्यात आलं असतानाही प्रत्यक्षात पाणी मिळत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे। तसेच डॉक्टर आंबेडकर नगरातील गटारींची नियमित स्वच्छता होत नसल्याने गटारींचं पाणी रस्त्यावर येत असून परिसरात दुर्गंधी व अस्वच्छतेचं वातावरण निर्माण झालं आहे। त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून गटारी व परिसराची तातडीनं स्वच्छता करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। याशिवाय परिसरातील इतर नागरी सुविधांबाबतही नागरिकांनी नगरपालिका प्रशासनाचं लक्ष वेधलं आहे। यापूर्वी निवेदन देऊनही 7 दिवसात समस्या सोडवण्याचं आश्वासन देण्यात आले होते, मात्र अद्याप ठोस कार्यवाही झालेली नसल्याचे नागरिकांनी सांगितलं। शिवाय डॉक्टर आंबेडकर नगरमध्ये एक भवन व ग्रंथालय असून दोन्ही इमारतीच्या खिडकीला दरवाजे नाहीत, त्यामुळे मांजर, कुत्रे वगैरे प्राणी आत जाऊन घाण करत आहेत। तरी दोन्ही इमारतीच्या खिडक्या बसवून रंगकाम करावेत। या सर्व मागण्यांची तातडीनं दखल घेऊन समस्या सोडवाव्यात, अन्यथा नगरपालिका प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दलित क्रांती सेनेच्या संस्थापक अशोक कुमार असोदे यांनी दिला आहे। या निवेदनवेळी विश्वास माळी, संभाजी मुंगळी, अतिश शिंदे, जयसिंग कांबळे, आनंद लोकरे, श्रीकांत माळके, राजू शेख, आकाश सावरतकर, बसव जयकर, मानव माळी, पप्पू वाळके, अशोक हेगडे, नागराज जयकर, राजू माने, प्रतीक मुंगळी, राजू शिंदे, प्रशांत सूर्यवंशी, एकनाथ कांबळे यांच्यासह वॉर्डातील महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। कमिशनर साहेब स्वतः जाऊन बघायला म्युन्सिपाल्टीचा आदेश नाही, नगराध्यक्ष नाही, तरी सुद्धा तुमच्याकडे संपूर्ण अधिकार असताना सुद्धा काम झालं नाही हे आम्हाला अत्यंत दुःख वाटते। परंतु गेल्या मला वाटतं 4 ते 5 वर्षापासून चावी फक्त जोडलेला आहे, तिथं पाणी आल्यावर 10 वर्ष झाले, मी आता 5 वर्ष बोललोय महिला कमिशनर साहेब प्रत्यक्षाने बघावं। एवढा वाईट परिस्थिती आहे का बाबा, तिथं दलित समाज राहते म्हणून असं तुमचे अन्याय करता काय? तिथं गोर गरीब लोक असतात म्हणून अन्याय करता काय? तिथं श्रम एरिया असते म्हणून तुम्ही अन्याय करता काय? हे खुल्ला जाणार नाही कमिशनर सर। मी जिल्हाधिकारी साहेबांना सुद्धा वॉर्निंग देतो, सहनशीलता तुम्ही जर बघायचं असेल तर आम्ही गप्प बसणार नाही। म्युन्सिपाल्टीला कुलूप घालायचं सुद्धा आंदोलन करायचं फार वेळ झाला नाही। संपूर्ण निपाणीमध्ये फक्त आंबेडकर नगरमध्ये असणारा, फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरमध्ये असणारा फक्त तिथं जे असलेला नागरिक आलेला आहे। चक्राडमध्ये दलित समाज आहे, भीमनगरमध्ये दलित समाज आहे, शाहूनगरमध्ये दलित समाज आहे, शिवाजीनगरमध्ये दलित समाज आहे, शिंदेनगरमध्ये दलित समाज आहे आणि थळवपेठमध्ये दलित समाज आहे। सगळ्या दलित समाज एकत्र येऊन जरा मोर्चा करायचा असेल तर तुमची कामगार वर्ग असेल तर म्युन्सिपाल्टीमध्ये कोण कोण ऑफिसर आहे, तुम्ही कोणी समाजाला नोकरी करायचं नाही, नोकरी करता येणार नाही, एवढं मोठी मी असं तुम्हाला आव्हान देतो। आम्ही आज म्युन्सिपाल्टी कमिशनरला केवळ आज एवढं तुम्ही बोललो नाही, म्युन्सिपाल्टी कमिशनरला स्वतःहून 3-4 वेळा फोन केले। प्रसंगाला तर साहेबांना मी कुठला सर्व लोकांसाठी मी बोलायला पाहिजे, माझा धर्म आहे, मी सांगायला पाहिजे। कमिशनर साहेबाबद्दल सांगतो, कमिशनर साहेब चांगलं आहे, ही लेखून ऑफिसर हे चांगलं आहे, परंतु खाली करणार नोकर जर त्याच्या बाद उपाय नाही राजकारण करतात त्याला सगळं काढून टाका। हे जे कोण काम केलं नाही त्याच्या सगळ्याला नोटीस द्या, त्यांचा पगार कट करा, त्याच्यावर कारवाई करा, असा मी ग्वाही देतो। आम्ही मस्त आत्मीत आहे, त्यांनी का काम केलं नाही, तुम्ही कुठे जबाब विचारलाय, त्यांना कुठल्या नोटीस दिलाय, त्याला फाईलमध्ये नोटीस द्या, ही सगळं रिपोर्ट पाठवा। मी इथून पुढे गप बसणार नाही। मी प्रत्येकाला प्रवीण सरला बोललोय, जाधव सरला बोललोय, विशालला बोललोय,
तुम्ही काय टीका करायलाय? तुम्ही आम्हाला चेष्टा करायला काय? तुम्ही आमचं असलं तर मी सोडणार नाही. मी डायरेक्ट डीसीकडे बसून तुमच्यावर कारवाई करणार, लक्षात घ्या. आमचं जर शांतता परीक्षा केला तिघाला तुला सस्पेंड केल्याशिवाय मी सोडणार नाही. काय केलं खड्डा करता? खड्डा 17 एप्रिलला तुम्ही खड्डा करता, अजूनपर्यंत काम काय केलं नाही. बरं, मला असं वाटतंय, मला तुमच्या पाठीमाग जाधव सर, तुम्ही असेल, प्रवीण असेल, विशाल सर, तुमच्या पाठीमागे कोण जर राजकीय शक्ती काम करायला आम्हाला वास येत नाही. कोण तर असेल तुम्हाला काहीतरी शिकवायला, कोण गरीबवर अन्याय व्हायला असा आम्हाला वास येतो. लक्षात घ्या, तुम्ही जे अन्याय करायला, तुम्ही जे गोरगरीबावर अन्याय करायला ते आम्ही अजाबात सहन करणार नाही. हे शेवटचा मोर्चा असेल, हे शेवटचा मोर्चा. इथून पुढे 7 दिवसाच्या खाली आम्हाला काम केलेलं नाही तर म्युन्सिपलला कुलूप घालायचं, धान्य आंदोलन करायचं. कमिशन साहेबांबद्दल आम्हाला काही मत नाही. तुमच्याबद्दल प्रामाणिक अधिकारी मोठं प्रमोशन होणार आहे. तुम्ही किती वेळा सांगितलं, तुम्ही स्वतः जावा, स्वतः बघा. तिथं थोडं वाईट अन्याय झाले. आमच्या आज निवेदनाद्वारे 3 मागणी आम्ही दिलेल्या आहे. पहिला मागणी असं आहे, डॉक्टर आंबेडकर नगरमध्ये पहिला मागणी आमचा, डॉक्टर आंबेडकर नगरमध्ये गेल्या 5 वर्षापासून तिथं पाणी आलेलं नाही. फक्त चावी एक हे असतात की एवढं तर केलेलं आहे. एक झालं, एक पहिला काम. आमचं सगळे चावीला पाणी यायला पाहिजे, हे पहिला मागणी. आमचं दुसरा मागणी असं आहे, तिथं बघा गटारीमधलं पाणी सगळं तुंबलेलं आहे, सगळं घाणेरडं आहे. संडासपासून पाणी सगळं रस्त्याला येईल. तुम्ही स्वतः बघा, पूर्ण सगळं गटारीचं पाणी रस्त्यावर आणून एवढं वाईट परिस्थिती झालं आहे. घरात सुद्धा येलेलं आहे. मी सगळं ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. त्यासाठी तुम्ही दिलेला आहे 1 महिना तिथं कामाला दिलं आहे. तुम्ही 4 का देत नाही, ते काय तुम्हाला म्युन्सिपालिटी संबंध आहे. 3 तर कामगार तुम्ही द्यायला पाहिजे होता, ते पण दिलेलं नाही. हे दुसरा मागणी आहे की तुम्ही कुठल्याही परिस्थितीत ते गटारी कामासाठी 4 कामगार लावा. तिथं सगळं स्वच्छ करा. तिथं गवत सुद्धा सगळ्याकडे वाटेल आहे, रोडवर गवत राहिलेलं आहे. हे सगळं स्वच्छ करण्याची दुसरा मागणी. आणि तिसरा मागणी आहे, तिथं आंबेडकरमध्ये 2 इमारत आहे. एक आंबेडकर भवन आहे, दुसरा लायब्ररी आहे. त्या लायब्ररीत सगळ्या खिडकी वगैरे सगळं केलेलं आहे. तिथं काचा सगळं फुटलेलं आहे, ते सुद्धा रिपेअर करायला पाहिजे, आज रंगकाम करायला पाहिजे. हे 3 मागणी मी दिलेलं आहे साहेब. हे अगदी तुम्ही जरा विचार केला, तुम्ही जरा प्रत्यक्ष पाणी केला तर अत्यंत हे प्रामाणिकरित्या आहे. हे गोर गरीब जनता रोज राबून खाणार आहे. हे कोणी श्रीमंत नाही, सगळं कुणीकार लोक आहेत साहेब. हे कुणीकार लोक आज गुरुवारी का मोर्चा काढलेला आहे, आज सुट्टी आहे. तिने रोज सकाळी येऊन संध्याकाळी काम करून जेवण करणारा हे सगळे लोक आहेत. आज गुरुवारी सुट्टी घेऊन आज तुमच्याकडे मोर्चाद्वारे आज आलेला आहे. जर करता या लोकांच्या गोर गरिबांचं तुम्ही जर काळजी करायचं असेल, तुम्ही विचार करून ते पाणी करायचं असेल, ते सगळं तिन्ही मागणी करावा, मान्य करावा. नाहीतर आम्ही मोठं आंदोलन करून मी बीगमुद्रे कार्यक्रम करणार आहे. ಇವತ್ತು ಮಾನ್ಯ ಕಮಿಷನರ್ ಸಾಹೇಬರಿಗೆ ನಾನು ಪ್ರಾಮಾಣಿಕವಾಗಿ ಹೇಳಬಯಸ್ತೇನೆ. ಅವರು ಎಷ್ಟೋ ಒಳ್ಳೆಯ ಅಧಿಕಾರಿ ಇರ್ಬೋದು, ಎಷ್ಟೇ ಒಳ್ಳೆಯ ಅಧಿಕಾರಿ ಇದ್ದರೂ ಕೂಡ ನಿಮ್ಮ ಹೆಸರನ್ನ ಕೆಟ್ಟ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲವು ಜನ ಸರ್, ನಮಗೆ ಇವರು ಜಾಧವ್ ಇರ್ಬೋದು, ವಿಶಾಲ್ ಇರ್ಬೋದು, ಪ್ರವೀಣರು ನಮ್ಮವರು ಇದ್ದಾರೆ, ನಮಗೆ ಅವ್ರ ಬಗ್ಗೆ ಅರ್ಪಣೆ ಬಟ್ ಅವರು ಇನ್ನೂ ನಮ್ಮ ಸ್ಥಳ ಮೀರಿದೆ. ನಾವು ಅವ್ರಿಗೆಲ್ಲ ಕ್ಷಮೆ ಮಾಡೋದಿಲ್ಲ. ಜಾಧವ್ ನಿಮಗೆ ಎಷ್ಟೋ ಪ್ರಕರಣದಲ್ಲಿ ನಾವು ಉಳಿಸಿವಿ, ಇನ್ನು ನಾವು ಉಳಿಸಂಗಿಲ್ಲ. ಅಲ್ರಿ ಗಟರಿ ಸಂಡಾಸ್ ಗಟಾರಿ ನೀರೆಲ್ಲ ಹೊಲಸಾಗಿ ರಸ್ತೆ ಮೇಲೆ ಬಂದ ಎಲ್ಲರೂ ಮನೆಯೊಳಗೆ ಹೊಂಟ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಆದರೂ ಕೂಡ ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಕೂಡ ದಯಾ ಮಯ ಇಲ್ಲ. ಏನು ಮಾಡ್ತೀರಿ ನೀವು? ನಿಮ್ಗೆ ಯಾರು ಕೆಲಸ ಇದ್ದಾರೋ ವಿಶಾಲ್ ನಿಮಗೆ ಯಾರಾದ್ರೂ ಹೇಳಕತ್ತಾರ ಏನು ಯಾಕೆ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತೀರಿ? ನಿಮ್ಮ ಕಾರಣ ಹೇಳಬೇಕು. ಮಾನ್ಯ ಕಮಿಷನರ್ ಅವ್ರು 3 ಮಂದಿ ನೋಟಿಸ್ ಕೊಟ್ಟು ಅವ್ರ ಮೇಲೆ ಕ್ರಮ ತಗೋಬೇಕು. ಇಬ್ಬರು ಮಂದಿ ಯಾರು ಯಾದವ ಮತ್ತು ವಿಶಾಲ ನಿಮಗೆ ಸಂಬಂಧ ಬರ್ತದೆ, ನಿಮಗೆ ಸಂಬಂಧ ಬರಂಗಿಲ್ಲ. ನೀವು ಯಾಕೆ ಇದು ಮಾಡಿದ್ರೆ ನಾವು ಗೊತ್ತು ಕಾರಣ ಹೇಳಬೇಕು. ಇವ್ರು ಎಷ್ಟು ದಿವಸ ಇರ್ಬೇಕು ಹೇಳಿ, ನೀವು ಎಷ್ಟು ದಿನ ಅವರು ಹಾಗೆ ಕೊಡಬೇಕು? ಯಾಕೆ ನೀವು ಮಾಡಿಲ್ಲ? ಯಾವ ರಾಜಕೀಯ ಶಕ್ತಿ ನಿಮ್ಮಿಂದ ಇದೆ? ನೀವು ಯಾರಾದ್ರೂ ಕಳಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರಲ್ಲ, ಅವರು ಬರಲಿ, ನಾವು ನೋಡ್ತೀವಿ. ಆದ್ದರಿಂದ ಇವತ್ತು ಮಾನ್ಯ ಮುನ್ಸಿಪಾಲಿಟಿ ಕಮಿಷನರ್ ಸಾಹೇಬರಿಗೆ ನಾನು ಇವತ್ತು ನಿವೇದನೆ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಎಲ್ಲರ ಸಮಕ್ಷಕ. ಅದಕ್ಕೆ ಅವರ ಇದಕ್ಕೆ ಉತ್ತರ ಕೊಡಬೇಕು. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 24 तास पाणी मिळालंच पाहिजे, 24 तास पाणी मिळालंच पाहिजे. आमच्या मागणी मान्य करा, नाही तर खाली करा.
अशाच अपडेट्ससाठी निपाणी न्यूजला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट.